देव नाही देवाऱ्यात असं म्हणतात. हो, खरंच आहे ते. देव हा देव्हाऱ्यातच वसलेला आहे असं कोण म्हणतं? देव तर सर्वत्र आहे. तुम्ही कुठेही जा, देवाचं अस्तित्व असतं. कारण काय आहे, आपण मंदिरात जातो. गणपतीच्या देवळात गेलो, महादेवाच्या मंदिरात म्हणा किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरात किंवा इतर कोणत्याही देवाच्या मंदिरात आपण गेलो. तर तिथेच देव आपल्याला पाहायला मिळतो का? असं आहे का? तर नाही. कारण त्या एका विशिष्ट जागीच देव वसलेला आहे का? तर नाही. देव सर्वत्र आहे. मग मंदिरातच जावं असं का बरं वाटतं? तर त्याचं एकमेव कारण हेच आहे, की त्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. अगदी आपल्याला शांतता जी हवी असते ती त्या मंदिरात आपल्याला अनुभवायला मिळते. मंदिरात गेल्याने आपलं मन हे प्रसन्न होतं, प्रसन्न राहतं. देवाच्या चरणी आपण लीन होतो, प्रार्थना करतो. त्यामुळे आपलं मन हे खूप शांत राहायला मदत होते. आता हेच पहा ना, त्या देवळात बसल्याने जो मंजूळ घंटानाद होत असतो तो ऐकायला सुद्धा खूप मधुर वाटतं. कारण काय, तर हा घंटानाद त्या मंदिराच्या आसपास जो होत असतो त्या घंटेचा आवाज आपल्या जो कानी गुंजतो तो आवाजसुद्धा आपल्याला खूप प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करून देत असतं. आणि देव हा त्या देवळातच आपल्याला पाहायला मिळतो असं नाही, परंतु त्या देवळात गेल्यानंतर आपल्याला जी शांतता मिळते, जी मन प्रसन्न होण्यास जे कारण असतं, म्हणजे ते देवळाचं जे एकूण परिसर म्हणा किंवा त्या देवळातलं वातावरण म्हणा, अगरबत्तींचा सुवास, घंटानाद, तर या सर्वच म्हणजे एकूण वातावरण हे आपल्या मनाला प्रफुल्लित करत असतं. आणि म्हणूनच देवळात जाणं हे यासाठी आपण निमित्त होतो. म्हणजे घरी बसलो तरी आपण देवदेव करू शकतो, परंतु एका विशिष्ट जागी जाऊन आपलं मन शांत होणं, मन प्रसन्न होणं यालासुद्धा खूप अर्थ आहे. आणि ही जी मनाची शांतता आहे ती आपल्याला एखाद्या मंदिरातच मिळू शकते. आणि म्हणूनच मंदिरात जाणं योग्य आहे. फक्त देव पाहायला नाही, तर आपल्या मनाचा भारसुद्धा त्यामुळे हलका व्हायला